शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात एका संशयित तरुणाविरुद्ध पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी बोराडी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11वी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे। 12 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणींसोबत एसटी बसने वकवाड इथून बोराडी इथे कॉलेजला गेली होती। सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास बोराडी बस स्थानकावर उतरून ती कॉलेजकडे पायी जात असताना गावातीलच संशयित तरुण निखिल तुकाराम पावरा हा मोटरसायकल घेऊन तिथे आला। त्याने तिला काहीतरी आमिष दाखवून किंवा फूस लावून आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि शिरपूरच्या दिशेने निघून गेला। ही बाब मुलीच्या मैत्रिणीने तातडीने तिच्या वडिलांना फोनवरून कळवली। माहिती मिळताच कुटुंबियांनी बोराडी परिसर आणि शिरपूर रस्त्यावर सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी आणि संशयित तरुण मिळून आले नाहीत। आपल्या मुलीला संशयिताने कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर वडिलांनी पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणी संशयित निखिल तुकाराम पावरा राहणार वकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। मुलीचे वर्णन आणि अन्य माहितीच्या आधारे शोध सुरू करण्यात आला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।